जेव्हा माझ्या सावरकरांना माफीवीर म्हटलं जातं किंवा जेव्हा त्यांना पेन्शनवीर म्हटलं जातं तेव्हा मला नाईलाजाने गांधीजींच्या पेन्शनची पावती आहे माझ्याकडे. ती पावती मी सोशल मीडियावर टाकतो आणि सांगतो, हे बघा, गांधीवाद तिथे संपवला त्यांच्याच अनुयायांनी. जे गांधीजी अहिंसेसाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या सर्व अनुयायांनी नाटक बंद पाडण्यासाठी सर्व हिंसेचे मार्ग अवलंबले. सुरुवातीला घरचे खूप घाबरले होते, कारण बायकोला वगैरे सुरुवातीच्या काळात फोन जायचे घरी की तुझं कुंकुपूस आम्ही पोंक्षणं सोडणार नाही वगैरे. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनय शैलीतून प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक मालिका, नाटक, चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी विचार पद्धतीने सोशल मीडियावर परखडपणे आपली मतं मांडली. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातून इतिहासातील वादग्रस्त पैलू निर्भीडपणे प्रेक्षकांच्या समोर धाडसीने मांडले. असे संघर्षमय, विचारवादी आणि अभिनेते शरद पोंक्षे सर माझ्यासोबत आहेत. शरद सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. तुम्ही उत्तम अभिनेते आहात, छान नाटक करताय. हा सगळे प्रवास सगळ्यांना माहितीच आहे, मात्र हा तुमचा संपूर्ण प्रवास आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायचा आहे की तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसे वळलात, कधी, आणि तुमचं रंगमंचावर पहिलं पाऊल कधी पडलं? खूप लहानपणापासून, अगदी 3री-4थीत असल्यापासून अभिनयाकडे भयंकर ओढा होता माझा. म्हणजे शाळेच्या सगळ्या गॅदरिंगमध्ये मी कायम भाग घ्यायचो. ते स्पोर्ट्सचे दिवस असतात ना शाळेमध्ये, कला आणि क्रीडा, त्याच्यामध्ये कायम मी पुढे असायचो. तिथूनच सुरुवात झाली आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं. साधारण 8वी-9वीमध्ये असताना असा मी निर्णय घेतला एवढ्या लहान वयात की आपल्याला फक्त अभिनेता व्हायचं आहे. अच्छा. आणि एकुलता एक मुलगा असून सुद्धा मी घरामध्ये सांगून टाकलं की 10वीच्या पुढे मी शिकणार नाही. बापरे. हां, कारण मला त्याच्यात इंटरेस्टच नव्हता. 10वीच्या पुढं महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणं, त्याच्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही. त्याच्यात आईवडिलांचे पैसे वाया घालवणार, माझं वेळ वाया घालवणार, आणि मी अगदी जबरदस्तीने घातलं तर नापास होणार, कारण त्याच्यात मला रसच नाही आहे. तर मी तिथे यशस्वी कसा होणार? बरोबर. आणि जे मला करायची सदैव इच्छा आहे ते म्हणजे मला अभिनय करावा असं वाटतो, तर त्याच्यातच आपण काहीतरी करावं. पण घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळं आईवडिलांनी ते एक्सेप्ट केलं, त्याला तयार झाले. ते फक्त ते म्हणाले की 2 वेळच्या जेवणाची सोय कर आणि मग अभिनय कला जोपास, कारण मी तुला असं पोसू नाही शकत, एवढी आपली परिस्थिती नाही. आम्ही चाळीमध्ये राहायचो, 10 बाय 10च्या 2 खोल्या भाईंदरला. तर म्हटलं ठीक आहे, मी त्या काळजी करू नका. आणि मी अशा छोट्या छोट्या, म्हणजे ही गोष्ट आहे 82, 83, 84ची. बरोबर. त्यावेळेला मी तुम्हाला खोटं वाटेल की मी 300-350 रुपये पगारावर जवळजवळ 6 महिने नोकरी केली. हां, आणि मला त्या 300 रुपये का 350 रुपये पगार आणि विरार ते चर्चगेट 3 महिन्याचा पास ते आमचे काढून द्यायचे. आमच्या कंपनीचे मालक होते ते, आणि ते पडेल ते काम, म्हणजे त्याला काही हुद्दा नव्हता असा. जे सांगेल ते काम करत राहायचं. सकाळी जायचं 9 वाजता, मग रात्रीपर्यंत ते म्हणाले आता घरी जा, झालं आजची कामं की घरी जायचं. असं करत असताना मन काही रमत नव्हतं, ते काही आवडत नव्हतं सगळं करायला, पण नाईलाज होता, वडिलांवरती भार व्हायचं नव्हतं. त्यामुळं मी ते करत राहिलो, धडपडत राहिलो. आणि तेवढ्यात BSTची अप्रेंटिसशिपची एक जाहिरात आली. अच्छा. BSTमधनं की डिझेल मेकॅनिकची अप्रेंटिसशिप आहे. तर वडील माझे BSTमध्येच होते. तर त्यांनी मला ती जाहिरात दाखवली. मला म्हणाले, हे बघ, हे तुला तुझं दोन्ही गोष्टी सांभाळता येतील. BST सारख्या व्यवस्थापनामध्ये काम करता येईल, पगार मिळेल, आणि प्लस तुला नाटकही करता येईल. कारण BSTमधनं खूप मोठमोठे कलाकार उदयाला आलेले आहेत. म्हणजे श्रीना पेंडसे असतील, प्रभाकर लक्ष्मण मयेकर असतील, अरुण नलावडे, अविनाश नारकर, प्रशांत दामले, अशी अनेक मोठी रांग आहे ती. तर ह्या सगळ्यांबरोबर तुला काम करता येईल आणि नोकरी करता येईल, आणि मेन जो प्रॉब्लेम आहे की पैसे कमवण्याचा, तोही साध्य होईल. म्हटलं हे बरं आहे. आणि मग अप्रेंटिसशिपमध्ये सुद्धा तेवढेच पैसे मिळतात.
पहिल्यांदा 3 वर्ष स्टायपेंड असतो ना, हो तो 230, 300 आणि 330 असा स्टायपेंड असतो. तर तो स्टायपेंड मिळाला, BSTचा पास मिळाला, मुंबईमध्ये सगळीकडे फ्री फिरता यायला लागलं. त्याच्यामुळं स्ट्रगल करण्यासाठी निर्मात्यांच्या घरी जाणं, स्टुडिओमध्ये जाणं हे सगळं फ्री करता यायला लागलं. अच्छा. आणि मग मी ती अप्रेंटिसशिप जॉईन केली. मग 3 वर्ष मी BSTमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून अप्रेंटिसशिप केली आणि मग लगेचच नोकरीला लागलो. 95पर्यंत मी डिझेल मेकॅनिक म्हणून BSTमध्ये नोकरी करत होतो. आणि मग त्याच काळामध्ये सातत्याने नाटक मात्र कंटिन्यू चालू होतं. आधी हौशी रंगभूमी, एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, असं करत 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 राज्यनाट्य स्पर्धेला एकदा नेपथ्यकार, खूप मोठे नेपथ्यकार, आता कोणाला माहिती नसेल नाव, रघुवीर तळाशीलकर म्हणून, तर ते राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, जुनं रवींद्र नाट्यमध्ये, तेव्हा तिथे अंतिम फेरी व्हायची, त्याला ते परीक्षक होते आणि त्यांनी माझं काम बघितलं आणि त्यांनी तोंडवळकर म्हणजे कलावैभवचे तोंडवळकर त्यांना सांगितलं की मी कालच्या नाटकात एक मुलगा बघितला आहे, तर त्याला तू पुढच्या तुझ्या नाटकात घे. ते नाटक होतं वरून सगळे सारखे, लेखक होते गंगाराम गवाणकर, लीलाधर कांबळी त्याचे दिग्दर्शक होते. आणि पहिलं 89ला व्यावसायिक नाटक मिळालं आणि मग तो प्रवास सुरू झाला. नोकरी आणि व्यावसायिक नाटकाची जी कसरत असते ती कसरत माझी सुरू झाली. ती 89 म्हणजे 89 ते 95. 95ला राजीनामा दिला. म्हणजे नाटक जसं काम मिळत गेलं तसं तुम्ही नोकरीला बाय बाय केलं. हो, म्हणजे ते करायचंच होतं, इलाजच नव्हतं मला अजिबातच. मी मनापासून कधीच गेलो नाही. म्हणजे मी आता माफी मागतो त्या प्रशासनाची. हो, असं चुकीचं आहे ना की, पण माझा नाईलाज होता, माझं मन रमायचं नाही, मला ते करायचं नव्हतं. नक्कीच. तुम्हाला तुमच्या वडिलांनी तसाही सपोर्ट केलाच होता. आता तुमचा मुलगा स्नेह आणि तुम्ही दोघं छान चित्रपट करताय, तुम्ही निर्मिती करताय त्या चित्रपटाची आणि स्नेह दिग्दर्शन करतोय. कसं म्हणजे त्यालाही ओढ कशी लागली ह्या सगळ्या, म्हणजे तो धर्मवीरमध्ये देखील त्यांनी असिस्टंट डिरेक्टर केला. आता तुमच्यासोबत तुम्ही नवीन चित्रपट तुम्ही दोघंही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे, काय सांगाल त्यामध्ये? काही नाही, स्नेह पण कॉलेजमध्ये होता, मिठीबाईला जात होता. त्यालाही फारसा अभ्यासात त्याचं मन रमत नव्हतं. माझ्या लक्षात येत होतं काहीतरी गडबड होते. तरी आणि शेवटी माझंच रक्त येते. तर मला म्हणाला, बाबा मी खरं सांगू का, मला ना नाही इंटरेस्ट शिक्षणामध्ये. बरं म्हटलं, मग काय ते दिवस आठवले, माझे आठवले दिवस की मी माझ्या वडिलांना हे त्यामुळे प्रश्नच येत नाही. म्हटलं पाठीशी उभा राहा, तुला काय करायचं? मला ऍक्टर डिरेक्टर व्हायचंय. म्हटलं हो, मेहनत कर. आणि त्यांनी सुरू केलं आणि लिटरली तो वेड्यासारखा जगभरातले सिनेमे बघायला लागला. त्यांनी मला म्हणाला हिंदीतले कुठले बघायचे, तर मी त्याला मग म्हटले अख्खे राज कपूर बघ, अख्खं गुरुदत्त बघ, असे चांगली चांगली जी फिल्म्स आहेत. म्हटलं अमिताभ बच्चन तर मी जबरदस्त फॅन आहे त्याचा. म्हटलं बच्चन साहेबांचे काही चांगले तुला सिनेमांचे नावं देतो, ती बघ. असे खूप ग्रेट फिल्म्स भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये, जसं हिंदी तसं मराठीमध्ये पण राजा परांजपेंचे पिक्चर असतील, असे अनेक चित्रपट आहेत. ते चित्रपट मी त्याला सांगितले बघ. मग त्यांनी हे सगळे बघितले. असं त्यांनी बरीच वर्ष त्याचा खूप अभ्यास केला. मग एका ठिकाणी त्याने उमेदवारी, त्याला म्हटलं अप्रेंटिसशिप करावी लागते, जोडे झिजवावे लागतात, असं तुला काही मिळणार नाही. आणि मग तो 2-2.5 वर्ष असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत गेला आणि मला म्हणाला आता मला स्वतःची फिल्म करायची. म्हटलं काय आहे तुझ्या डोक्यात? काय नाही म्हणाल, मी स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, मला वाचून दाखवू का? म्हटलं वाच. आणि त्यांनी एका प्रवासामध्ये गाडीमध्ये मला स्क्रिप्ट वाचून दाखवलं. मला ते एवढं आवडलं, प्रवासात वाचून दाखवलं. कारण माझ्याकडे वेळच नव्हता, मी 30च्या 30 दिवस कामात बिझी. त्यामुळे तो प्रवास होता, इथून कोल्हापूरला आम्ही जात होतो गाडीमध्ये बसून. म्हणाला इथे आपल्याकडे वेळ आहे, तुला सांगू का गोष्ट? म्हटलं सांग. म्हणजे गोष्ट मला आवडली, म्हटलं दम आहे गोष्टीमध्ये. म्हटलं स्क्रीन प्ले म्हणाला मी लिहिला आहे, पूर्ण केल्यावर तुला अख्खा वाचून दाखव. तो वाचून दाखवला. मग आम्ही म्हटलं काय करावं? तर म्हणाला तुझी इच्छा आहे ना आपलं प्रोडक्शन असावं. मी हे राम नथुराम नाटक माझ्या स्वतःच्या पहिल्यांदाच मोरया निर्मिती, मोरया प्रोडक्शन म्हणून सुरू केलं होतं. पण ते एका नाटकापुरतंच तेवढंच थांबलं होतं, ते सिनेमा करायचा होता. तर म्हटलं चला या इथून सुरू करू. आणि मग आम्ही फायनान्सर शोधायला सुरुवात केली. आणि मी दरवर्षी सांगलीच्या मोठं गणेश संस्थान आहे माहिती ना सांगलीचं, आपण सांगलीला गेलो की मोठं गणपतीचं मंदिर आहे, तिथे जातो. तर त्याचे जे पटवर्धन म्हणून राजे आहेत तिथले, तर त्यांच्याकडे मी दरवर्षी व्याख्यानाला जातो. तर व्याख्यान झाल्यानंतर गप्पांमध्ये मी त्यांना म्हटलं की तुम्ही इंटरेस्टेड आहात का? त्या रोहिणीताईंना विचारलं मी. त्या मला काय म्हटलं सिनेमा करायचा आहे, फायनान्स करायला इंटरेस्टेड आहात का?
त्यामुळे मला गोष्ट ऐकावं. मी त्यांना स्नेहाला घेऊन गेलो, गोष्ट ऐकवली, त्यांना खूप आवडली. त्यामुळे मी करते फायनान्स. आता त्या मुख्य प्रोड्युसर आणि माझं प्रोडक्शन असं दोघं मिळून आम्ही बंजारा सिनेमाचं नाव बंजारा, तो आता शूटिंग संपलाय आणि भारतातला पहिला सिनेमा आहे जो 90% अख्खा 90% सिनेमा सिक्कीममध्ये शूट झालाय. कारण गोष्ट तशी आहे. तुमच्या बंजारा सिनेमासाठी लोकशाहीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आम्ही इथे येऊ तुमच्याकडे प्रमोशनसाठी, तेव्हा बोलवा आम्हाला. नक्की नक्कीच. सर, अनेक तुम्ही मालिकांमधून तर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेलाच आहात. म्हणजे वादळवाट म्हणा, अग्निहोत्री, कुंकू, हे सगळे जे तुम्ही मालिका केल्यात त्या काही काही वेगवेगळे शेड्स होते. निगेटिव्ह शेड्स, पॉझिटिव्ह शेड्स, असे सगळे शेड्स होते. पण आत्ता ना सोशल मीडियावर काय झालं माहिती आहे, आपले सिरियलचे शीर्षक गीत असे स्क्रोल होत असतात. कधी तुम्ही असं स्क्रोल केलं आहे आणि तो दिवस आठवलाय? वादळवाट हे गाणं ना शीर्षक गीत खूप सोशल मीडियावर खूप असं व्हायरल होतं. कधी तुम्ही ऐकलं आणि ते दिवस तुम्हाला आठवतात ना? काय असं मेमोरेबल असं? मस्त, काय छान. म्हणजे मी खरं सांगतो, मी नशीबवान आहे की मला ना उत्तम मालिका करायला मिळाल्या. पहिलीच दामिनी अधिकारी ब्रदर्स, त्यांनी मला एक सुंदर संधी दिली, जी पहिली दैनंदिन मालिका. आणि पहिल्यांदा दुपारी टीव्ही सुरू झाला त्या मालिकेमुळे. नाही तर संध्याकाळी 6 नंतर ते गोळा फिरायचा माहिती आहे, टा डाणा डाणा ढँग 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 असं म्हणून एक दूरदर्शन असं यायचं. तिथून सुरू व्हायचं ते. पहिल्यांदा दूरदर्शनला काहीतरी 75 वर्ष पूर्ण होणार होती म्हणून पहिली दैनंदिन मालिका. आणि अधिकारी ब्रदर्सने ती ॲक्च्युली दामिनी ही आम्ही 13 भागांसाठी म्हणून केली होती. त्याचा पायलट शूट केला होता. त्या काळामध्ये 4 एपिसोडचा एक पायलट शूट करायची पद्धत होती. आणि मग त्यांनी त्याला दैनंदिन बनवायची ऑफर दिली आणि मग ती सुरू झाली 95 साली. ती सुरू झाली आणि मी राजीनामा दिला PhDचा. अच्छा. मला कॉन्फिडन्स आला, म्हणजे अभि हो सकता है. आता होणार, आता आपण यामध्ये जोश लावलाय तर होणार. बरं सर, म्हणजे त्यावेळेसचं वातावरण कसं? म्हणजे अनेक दिग्गज कलाकार त्यावेळेस सेटवर असायचे. म्हणजे मोहन जोशी, मोहन आगाशे म्हणा, विनय आपटे सर म्हणा, असे सगळेजण सेटवर असायचे आणि तुम्ही मालिका सगळे करायचा. तर माहोल कसा असायचा तेव्हाचा सेटवर? खूप धमाल, खूप म्हणजे मजा केली आम्ही. अग्निहोत्र तर मी विसरू शकत नाही. काय म्हणजे विक्रम गोखले, मोहन जोशी, विनय आपटे, उदय टिकेकर, सुहास जोशी, इला भाटे, गिरीश ओक, मी, नंतर मुक्ता बर्वे, किती कलाकार, बापरे. म्हणजे आता जे सगळे मोठे स्टार आहेत ते सगळे अग्निहोत्रमध्ये काम करायचे. नक्कीच. आणि सेटवर धमाल यायची. म्हणजे मला कधी मी विसरू शकत नाही, अख्ख्या त्या 2 वर्षामध्ये गणेशोत्सवासाठी सगळ्यांच्या 5 तारखा एकत्र घेतल्या होत्या आणि दिवाळीसाठी 4 तारखा एकत्र घेतल्या होत्या श्रीरंग गोडबोलेंनी. आणि ते 9 दिवस. आणि आमचं कसं होतं, पुण्यामध्ये कोंडव्याला शूटिंग होतं, तर तिथे तो मिल होती, ती जुनी कुठली तरी बंद पडलेली कंपनी होती, त्याला वाडा बनवला होता. तो सेट तिथं लावला होता. तिथं शूटिंग करायचं. रस्ता क्रॉस केल्यानंतर 2 बंगले होते. ते 2 बंगले आम्हाला राहण्यासाठी होते. त्यामुळं राहणं पण रात्री, म्हणजे पॅकअप झाल्यावर पण सगळे पुन्हा एकत्रच, पुन्हा इकडे शूटिंगला पण एकत्रच. आणि जे धमाल केली आम्ही. वा. सर, मुलाखतीचा महत्त्वाचा टप्प्यावर आपण येतोय. नथुराम गोडसे हे नाटक, विनय आपटे दिग्दर्शित, प्रदीप दळवी लिखित हे नाटक आहे. त्यावेळेस तुमच्या तिघांची भेट कशी झाली आणि कसा उभा राहिला नथुराम गोडसे हे जाणून घ्यायचंय. नथुराम गोडसे 1998 साली नथुराम गोडसे हे नाटक माऊली प्रोडक्शन, उदय धुरत करत होते. त्यासाठी खूप ऑडिशन्स चालल्या होत्या. छत्रपती शाहू स्मारक आहे वरती, शिवाजी मंदिरच्या वरती दादरला, तिथे अनेक कलाकार जाऊन आपले ऑडिशन देत होते, आपलं सगळं वाचून दाखवत होते. पण विनय आपटेंना कुठलाही कलाकार नथुरामसाठी योग्य वाटत नव्हता. तेच माझा पुढचा प्रश्न हाच होता की विनय आपट्यांना तुम्हाला नथुराम गोडसे. आणि मग मी त्या दिवशी खाली आमच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमासाठी म्हणून मी शिवाजीला बघायला आलो होतो. तर तिथे आमच्या उमेश मोळीक म्हणून एक प्रकाश योजनाकार होते. त्यांनी उदय धुरतांची आणि माझी ओळख करून दिली. आणि उदय धुरत म्हणाले, उद्या ये संध्याकाळी वरती, तुझी विनयची ओळख करून देतो, बघ तुझं नशीब आजमावून. आणि मग मी गेलो दुसऱ्या दिवशी. माझी 3 वाजता ड्युटी संपायची. दादर वर्कशॉपला होतो मी. तिथनं ड्युटी संपली की मला तिकडे ये म्हणाले. तर मी गेलो. गेल्यानंतर मला म्हणाले की वाचून दाखव विनय आपटे म्हणाले. तर मी नथुरामचं पहिलं स्वगत वाचलं. ते वाचलं अशा पद्धतीने की त्यांना एवढं आवडलं आणि त्याच क्षणी त्यांनी मनोमन नक्की केलं की हाच माझा नथुराम. फक्त मला सांगायला 8 दिवस लावले.
तुम्हाला ते त्यांनी तो दीर्घ असा वेळ एक दिला. मोठा जरा सस्पेन्स ठेवला. रोज मला ये म्हणायचे, पण रोज ये वाच, मी सांगेन नंतर योग्य वेळ आली कुणी नथुराम करायचं ते. आणि मग 8व्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट त्यांनी जाहीर केलं. सर, माझा ह्यालाच धरून प्रश्न आहे की नथुराम गोडसे नाटक करताना अनेक संकट तुम्हाला समोर आली. त्या संकटाला तोंड देत तुम्ही आजपर्यंत, म्हणजे आत्ता जवळजवळ 25 ऑगस्टला नथुराम गोडसेचा शेवट झाला. किती संकट होती, म्हणजे बस जाळणं, तुम्हाला थ्रेट कॉल येणं, धमकी, जीव घेणं धमकी, तुम्हाला कधी भीती नाही वाटली या सगळ्या गोष्टी? आणि घरच्यांची यासाठी कसं रिएक्शन होतं? कारण की घरचे थोडे सुरुवातीला घरचे खूप घाबरले होते, कारण बायकोला वगैरे सुरुवातीच्या काळात फोन जायचे घरी की तुझं कुंकू पूस, आम्ही पोंक्षणं सोडणार नाही वगैरे वगैरे असे. आणि दुर्दैवाची एकच गोष्ट आहे, म्हणजे गांधीवाद तिथे संपवला त्यांच्याच अनुयायांनी. जे गांधीजी अहिंसेसाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या सर्व अनुयायांनी नाटक बंद पाडण्यासाठी सर्व हिंसेचे मार्ग अवलंबले. म्हणजे मला ठार मारण्याच्या धमक्या द्यायच्या, नाटक चालू असताना स्टेजवर चढून अचानक मला मारायसाठी धावायचं, त्याच्यानंतर आमची पेट्रोल बॉम्ब टाकून बसच जाळण्याचा प्रयत्न केला. असे सगळे हिंसेचे जेवढे मार्ग आहेत ते सगळे त्यांनी अवलंबले. पण आम्ही कधीच घाबरलो नाही, मी तर कधीच घाबरलो नाही. एकही प्रयोग असं झालं म्हणून रद्दही झाला नाही. म्हणजे नाटक चालू असताना प्रेक्षक थांबलेले असायचे. अच्छा. आणि कधी ह्याला प्रेक्षक वर्गाला कधी याचा प्रॉब्लेम, म्हणजे प्रेक्षकांना त्यांनी कधी त्रास नाही दिला, पण असे येऊन स्टेजवर चढायचे, मला म्हणायचे बंद, नाटक बंद, चला सगळ्यांनी घरी जावं वगैरे, असं ते सगळे राडा नेहमी चालायचा तो बऱ्यापैकी. पण तरी सुद्धा प्रेक्षकांचा पाठिंबा कसा होता? प्रेक्षक कायम थांबले माझ्यासाठी. प्रेक्षक कधीच घाबरले नाहीत, प्रेक्षक कधीच थिएटर सोडून बाहेर गेले नाहीत. प्रेक्षकांचं म्हणणं होतं हे नाटक आम्हाला बघायचं आहे, हा लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे, आम्ही बघितल्याशिवाय जाणार नाही. मी म्हणायचो ते बघायला तयार आहे तर मी केल्याशिवाय जाणार नाही, आणि मी कधी केल्याशिवाय गेलो नाही. एकही प्रयोग रद्द झाला नाही. पण तुमचा एखादा असा काही किस्सा असेल नथुराम गोडसे नाटक करतानाचा की? असे अनंत किस्से आहेत. म्हणजे चंद्रपूरला रात्री 9:30ला प्रयोग सुरू झाला आणि एक अर्धा पाऊण तास नाटक झालं आणि अचानक सगळे दरवाजे उघडले आणि 100 काँग्रेसची लोक घुसली आतमध्ये. हां, आणि गांधीजींचा जय जयकार, नथुराम गोडसे मुर्दाबाद, मग माझ्याही नावाचा उद्धार, असं करत करत घुसले, स्टेजवर आले. आमच्या फायली वगैरे अशा फेकल्या स्टेजवर. पोलीस स्टेशनचा सेट होता आणि माझ्या भोवती असं कडवळं केलं. मला म्हणाले एक शब्दही बोलायचा नाही, नाटक होऊ देणार नाही. तर मी शांत उभा होतो. म्हटलं तुम्हाला काय तमाशा करायचा तो करून झाला की मी नाटक करणार. प्रेक्षक चिडलेले होते, प्रेक्षक त्यांच्याशी भांडत होते, आंदोलन करणाऱ्या लोकांशी, की तुम्ही कोण आम्हाला थांबवणार आहे, सेन्सॉर झालेलं नाटक आहे, महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग चालू आहेत, आम्हालाही नाटक बघायचं आहे. आणि हे सगळा तमाशा चालू असताना पोलीस ऑफिसर हाताची घडी घालून थिएटरमध्ये शांत उभे होते. ते सेटिंग करून आलेले होते पोलिसांबरोबर सगळे काँग्रेसची लोक, की आम्ही जाणार आहोत, हे सगळं होणार, तुम्ही शांत बघत राहायचं. आणि त्यांनी ते शांत बघित राहिले. पण ह्याला तुम्हाला, मी असं ऐकलं की यासाठी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी खूप पाठिंबा दिला. प्रचंड. बाळासाहेब आणि दिघे साहेब तर पाठीशी उभे होते कायम. सगळीकडं शिवसैनिकांना ते पाठवायचे. बाळासाहेबांनी तर सांगितलेलंच होतं की सगळीकडे जिथे प्रयोग आहे तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी विंगेत जाऊन उभं राहायचं आणि या सगळ्या आमच्या कलाकारांचं संरक्षण करायचं. त्यामुळे सगळीकडे ते असायचे. चंद्रपूरला फक्त नव्हते तेव्हा तिथे कोणी. आणि हे सगळा राडा झाला आणि मी त्या पोलीस ऑफिसरला जाऊन म्हटलं तुम्ही हाताची घडी घालून उभे आहात, तुम्ही आमचं रक्षण करायला पाहिजे. कारण मुंबई उच्च न्यायालयातनं न्याय पद्धतीने सुटलेलं नाटक आहे. आम्ही बेकायदेशीर काहीच करत नाही आहोत, सेन्सॉर सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही उभे राहता असे, ते काहीच करायला तयार नाहीत. मग मला नाईलाजाने पोलीस कमिशनरना फोन लावला. मग पोलीस कमिशनर म्हणले ते कोण ऑफिसर आहेत त्यांच्याकडे फोन द्या. आणि मग त्यांना काय फोनवर सांगितलं, कदाचित नोकरी जाण्याची भीती वाटली असेल आणि मग अचानक त्यांच्यातला पोलीस जागा झाला आणि मग त्यांनी ते आंदोलन करणारे कोण आमदार होते त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की आता मला हातात काठी घ्यावी लागेल, प्लीज तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा. आणि मग त्यांनी सगळ्यांनी त्यांना बाहेर काढलं. सगळे प्रेक्षक पुन्हा बसले. हे 9:30ला प्रयोग सुरू झाला. हा तमाशा पहाटे 2:30पर्यंत चालला. नाटक थांबलेलंच आहे. नाटक फक्त 40-45 मिनिटाचं नाटक झालं, पुढचं सगळं थांबलेलंच आहे. तिथून जो सुरू झाला तो 2:30 वाजेपर्यंत. हा तमाशा
अडीचला हे सगळ्यांना बाहेर काढलं. मग तो पोलीस ऑफिसर मला म्हणाला, आय एम सॉरी, तुम्ही प्लीज सुरू करा. आणि मग ते सुरू झालं आणि ते सकाळी संपलं पहाटे. मग सगळी लोक गेली आणि आम्ही नागपूरला आलो. म्हणजे ते प्रेक्षकांचं तुमच्यावर असलेलं प्रेम, प्रचंड प्रेम. प्रेक्षक घाबरले नाही, मी घाबरलो नाही ना, तसे प्रेक्षकही कधीच घाबरले नाही. एकदा तुमचा सेट देखील जाळला होता. सेट जाळला तो कालिदास मुलुंडला. हा, तेव्हाही म्हणजे ते पूर्ण सेट जाळला. प्रेक्षक वर्ग त्यांनी आमच्या नाटकाच्या बसमध्ये पेट्रोलच्या अशा पिशव्या ठेवल्या आणि कांड लावलं, आग पेटी लावली आणि अख्खी बस अशी जळून उद्ध्वस्त झाली. त्याच्यात सेट गेला, सगळे कपडे जळले. आणि आम्ही कालिदासचा तो प्रयोग, नाटकाची तालीम कशी करतो आपण घरातल्या कपड्यात, तसा अख्खा प्रयोग केला आम्ही. प्रेक्षकांनी तोही डोक्यावर घेतला. म्हणजे नथुराम गोडसेचं हे आणि सगळ्यात गंमत काय माहिती आहे, आता मी 25 वर्ष मागं जेव्हा बघतो ह्या सगळ्या प्रकारांकडं, आता तर नाटकही बंद झालं, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की जेवढी आंदोलनं झालीत ती सगळी बरोबर इलेक्शन जेव्हा जेव्हा आहे ना तेव्हाच आंदोलनं झाली. ज्या ज्या वेळेला शांततेत प्रयोग पार पडले त्यावेळेला तिथं कुठलीही निवडणूक नव्हती. म्हणजे सगळं यांचं गांधी प्रेम जे आहे हे बेगडी आहे, हे खोटं आहे. म्हणजे ज्या कोल्हापूरमध्ये शिवसेना सोडली, म्हणजे तेव्हाची एकत्र शिवसेना ती सोडली, तर बाकी सर्व, आणि भाजप शिवसेना सोडली, बाकी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले होते. आणि प्रयोगाच्या आधी सकाळी पोलीस स्टेशनला मला बोलवण्यात आलं. सगळे राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, मी आणि ते पोलीस कोण प्रमुख होते ते, अशी मीटिंग झाली. ते म्हणाले काय करायचं. म्हटलं काय करायचं, मी प्रयोग करायला आलो आहे, हाऊसफुल आहे थिएटर, मी प्रयोग करणार, माझ्याकडे सगळं आहे लीगल. मग त्यांनी त्याच्यावर हे उपाय काढला की ठीक आहे, म्हणाले तुम्ही प्रयोग करा. आणि मग मला तिथल्या ह्यांनी, थिएटरवाल्यांनी आणि पोलीस कमिशनरने, कोण मला आता आठवत नाही, त्यांनी कोल्हापूरच्या नगरपालिकेचे आयुक्त, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की 5 लाख रुपये डिपॉझिट ठेवा इथे. आधी तर 10 लाखच म्हणाले ते. मग मी जरा फोनाफोनी केली, माझ्या काही आमदारांना वगैरे फोन केल्यावर त्यांच्या ह्यांनी मध्यस्थीने ते 5 लाखावर आलं. 5 लाख कशासाठी, आंदोलन करणाऱ्यांनी तोडफोड केली थिएटरची, तर त्याचे पैसे कोणी भरायचे, मी भरायचे. ती एखादी ते डिमांड होती त्यांची. आंदोलनकर्त्यांनी नाही भरायचे, त्या राजकीय पक्षांनी काही नुकसान उचलायचं नाही. त्यांनी येऊन दगडफेक केली आणि जर केशवराव भोसलेच्या काचा फुटल्या तर त्याचे पैसे मी भरायचे, म्हणून 5 लाख रुपये घेतले. पण तिथे जे कोण होते तिथे प्रत्येक ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. कधी कधी ते उघडपणे बोलू शकत नाहीत, पण त्यातले गृहस्थ म्हणाले 5 लाखाचा चेक द्या, तुम्ही काळजी करू नका, 8-10 दिवसात मी इथेच आहे, काही झालं नाही ना की तो परत तुम्हाला मी आणून देईन. आणि त्यांनी प्रामाणिकपणे पुण्याच्या प्रयोगाला मला तो चेक आणून दिला. खरंच सर, हे 25 वर्ष तुम्ही नाटक करताय नथुराम गोडसे, ही भूमिका तुम्ही खरोखर जगलात असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा 25 ऑगस्टला या नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला त्यावेळेस प्रेक्षक वर्ग नसणार आहे, पडदा कायमचा बंद होणार आहे या नाटकासाठी, त्यावेळेस तुमच्या मनात काय चालू होतं? कारण आता नथुराम गोडसे थांबलाय. काय नाही, खूप वाईट वाटलं. पण गेले 1-2 वर्ष त्याची मानसिक तयारी झालेली होती की आपल्याला हे नाटक थांबवाय. बघ कुठलंही, आणि हे नाटक म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो की कुणाला घाबरून थांबवलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. नथुराम गोडसे 38 वर्षाचा होता, मला 58 आता चालू आहे, ते पूर्ण होईल. तर 20 वर्ष मी त्याच्या वयापेक्षा पुढं ते नाटक करत राहिलो. कुठंतरी थांबलं पाहिजे, त्यामुळं मी तो थांबवण्याचा निर्णय घेतला. आणि 25 वर्ष एवढा मोठा संघर्ष, 1200च्या वर प्रयोग, त्यामुळं आधीपासून मानसिक तयारी होती. तरीसुद्धा मला त्या दिवशी खूप गदगदून आलं. पडदा उघडायच्या आधी भरून आलं, मला डोळे भरून आले. म्हटलं आता हे संवाद, ही जी 25 वर्ष ज्या कानामध्ये मी टाळ्या साठवल्या आहेत रसिक प्रेक्षकांच्या, आता हे संवाद पुन्हा म्हणायचे नाहीत, ही वस्त्र पुन्हा घालायची नाहीत, थांबायचे आता. हे वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. आमचे सगळे कलाकार रडले त्या दिवशी, मिठ्या मारल्या वगैरे.
तो एक भावनिक मी हे नमस्कार असतो. केला वाकून खाली बसून सगळ्या रसिकांना. 25 वर्ष मला साथ दिलीत तुम्ही. कारण ती एक भावनिक जोड असते सर. हो, ती म्हणजे कधी त्या भूमिकेशी एक कनेक्ट होतो आपण. येस. सर तुम्ही एवढं तुमचं व्यस्त शेड्यूल असतं, तुम्ही शूटिंगला असता, व्याख्यानं करता, तरी सुद्धा तुम्ही त्या पलीकडे जाऊन अंदमानला जाता. आणि सावरकरांचा जे तुमचा ओढ आहे तो आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. मी प्रचंड सावरकर भक्त आहे. Yes. आणि जेव्हा आपण म्हणतो की मी सावरकर भक्त आहे तेव्हा मी दुसऱ्यांचा दुस्वास नाही करत. हा आपल्याकडे फार गैरसमज आहे की मी एखाद्याला माझा आयडॉल मानला तर मी लगेच दुसरे माझे दुश्मन नसतात. मला ते जास्त आवडतात. एवढाच तो फरक असतो. आपल्याकडे सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार वेगळा आहे. मग सावरकर पोचवले पाहिजेत यासाठी गेली 24 वर्ष मी सातत्याने माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय. तो पार्थ बावस्कर म्हणून संभाजीनगरचा एक तरुण मुलगा आहे. तो त्यांनी माझी 3 पुस्तकं प्रकाशित केली आणि मग त्याच्यानंतर आपण काहीतरी दोघांनी मिळून केलं पाहिजे म्हणून मग त्यातनं ती अंदमान बोलवते ही कल्पना सुचली आणि आज 6वं वर्ष आहे. हे नोव्हेंबरला सुरू होईल. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च अंदमान बोलवते म्हणून शब्दामृत प्रकाशनतर्फे पार्थ आणि मी आम्ही दोघंजणं 6 दिवस 100 ते 125 लोकांना पर्यटकांना घेऊन अंदमानात जातो. 6 बेटं दाखवतो. पूर्ण पर्यटन छान गंमत मजा मस्ती सगळं करा आणि रोज 6 दिवस संध्याकाळी हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये सावरकर ऐका. आणि रोज 6 दिवस त्या टूरमध्ये सावरकर आमच्याकडनं त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे तर उद्या आपल्याला मुंबईला परत जायचं त्याच्या आदल्या दिवस आमचा सेल्युलर जेलसाठी ठेवलेला असतो. दुपारी आम्ही जेवून 1 वाजता सेल्युलर जेलमध्ये जातो. 5 वाजेपर्यंत सेल्युलर जेलमध्ये असतो. त्याच्यामध्ये मी सर्व पर्यटकांना कंपल्सरी एकेका सेलमध्ये एकेका कोठडीमध्ये बसवतो. बसा आतमध्ये, मोबाईल स्विच ऑफ करा, एकट्याने बसा. म्हणजे नवरा बायको आलेले असतील तरी दोघांनी एकत्र बसू नका. बंद करा मोबाईल आणि आत जा. दरवाजा लावतो. बसा अर्धा तास पाऊण तास. इमॅजिन करा की या 7 बाय 11च्या कोठडीमध्ये एक अर्धा तास जेव्हा आपल्याला माहिती आहे की अर्धा तासाने मला बाहेर पडायचं आहे, जेव्हा आपल्याला माहिती आहे की आता हे आता काळ कोठडी नाही आहे, आता हे राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे. आपल्याला समोरून माणसं जाता येतात दिसत आहेत, आवाज येतोय, माहिती आहे मुळात आपल्याला की आपल्याला 10 मिनिटांनी समजा मला वाटलं तर मी उठून दरवाजा उघडून जाऊ शकते. कोणी लॉक केलेलं नाही आहे, कोणी मला मारणार नाही आहे, कोणी माझ्या गळ्यात हातामध्ये साखळदंड घातलेले नाही आहेत. तर असं सगळं माहीत असून सुद्धा तो अर्धा तास बसणं हे भयानक असतं. तो अनुभव घ्या आणि मग विचार करा की जर अर्धा तास फक्त आपण बसून आपली एवढी हालत खराब झाली तर 11 वर्ष 1910 ते 1921 11 वर्ष एक माणूस हातात पायात साखळदंड अशा कसा राहिला असेल. बरं त्यांचा गुन्हा काय आहे? त्याने चोरी केली, त्याने बलात्कार केला, त्याने डाका घातला, त्यांनी केलं काय? त्यांनी फक्त आपल्या देशावर नितांत प्रेम केलं आणि त्यांनी त्यांचा क्रांतीचा मार्ग निवडला. हा त्यांचा दोष, हा त्यांचा गुन्हा. त्या गुन्ह्याबद्दल त्यांना 11 वर्ष त्या 7 बाय 11च्या कोठडीत ठेवलं. तिथल्या भिंतींवरती 6000 ओव्यांचं काव्य रचलं. ते काव्य पाठ केलं आणि 24ला जेव्हा त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं घरामध्ये तेव्हा ते सगळं त्यांनी कागदावर उतरवून काढलं. अशा माणसाबद्दल आपण सोशल मीडियावरती आपल्याला काही माहीत नसताना, आपली कुवत नसताना, आपल्याला एक साला कोणी थोबाडीत मारली तरी पॅन्ट पिवळी व्हायची वेळ अशी आमची लायकी आणि आम्ही बिनधास्तमध्ये त्यांच्याबद्दल सोशल मीडियावरती एकतर एकाचंही अकाउंट खरं नसतं, काहीतरी भलत्यात नावाने अकाउंट उघडलेली असतात आणि त्याच्यावर आपण टीका करत राहतो. या निमित्ताने ना मला खरंच सगळ्यांना सांगावं असं वाटते की हे सगळेच महापुरुष म्हणजे कुणाचे आंबेडकर आयडॉल असतील, कुणाचे गांधी असतील, माझे सावरकर आहेत, ह्या सगळ्यांचा एक काळ होता. बरोबर. त्या काळामध्ये आपल्यातले कोणीच जन्माला आलेले नाही होत. आपण सगळे स्वतंत्र भारतात सुखेने आयुष्य जगतो आहोत, सुरक्षित
अशा एका देशात आपण जन्माला आलेले आहोत. आपल्याला गुलामी माहीत नाही, आपल्याला काही माहीत नाही. त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या काळात जी सामाजिक भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर मात करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय करायला पाहिजे हे तेव्हा त्यांनी निर्णय घेतले आणि त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. ते प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज उठून तुम्ही एक ट्विट, एक फेसबुक माझा मेसेज, एक मला दाखवा की मी कुठले असंस्कृत पद्धतीने गांधीजींबद्दल एक अवाक्षर काढले. माझा एक इंटरव्ह्यू मला दाखवा की ज्याच्यात मी गांधीजींबद्दल अवाक्षर काढले. जेव्हा मला समोरचा माझ्या सावरकरांवरती गलिच्छ आरोप करणारा एक व्हिडिओ टाकतो फेसबुकवर की ते पेन्शनवीर होते आणि 60 रुपये घेत होते वगैरे वगैरे, तर एकतर इतिहास कोणाला माहीत नाही, तो उदरनिर्वाह बत्ता होता. जेव्हा तुमची संपूर्ण प्रॉपर्टी, तुमचे जगण्याचे सगळे मार्ग जेव्हा गव्हर्नमेंट सील करतं तेव्हा त्या कैद्याला आणि त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. तो एकट्या सावरकरांना नाही, तो सगळ्यांना मिळत होता. बरोबर. तो गांधीजींना सुद्धा मिळत होता. मग मात्र मला नाईलाजाने जेव्हा माझ्या सावरकरांना माफीवीर म्हटलं जातं किंवा जेव्हा त्यांना पेन्शनवीर म्हटलं जातं तेव्हा मला नाईलाजाने गांधीजींच्या पेन्शनची पावती आहे माझ्याकडे. ती पावती मी सोशल मीडियावर टाकतो आणि सांगतो हे बघा, हा माझ्याकडे पुरावा आहे. हां, गांधीजींना त्यांना 60च मिळत होते, इथे बघा किती मिळत आहेत, 450 रुपये पावती आहे माझ्याकडे. मी इंटरव्ह्यू संपल्यानंतर तुम्हाला दाखवेन. बरोबर. खरं तर हा स्वातंत्र्य सगळ्या लेटर्सचा शेवट हा आय बेग काय वाक्य आहे ते, त्या एकाच वाक्याने सगळ्यांचा शेवट होत होता. सगळी पत्र आहेत, म्हणजे सुभाषचंद्र बोसांचं पत्र आहे, गांधीजींचं पत्र आहे, सगळ्यांची पत्र आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं पत्र आहे, सावरकरांचं पत्र आहे. पत्राची शेवट आपला कृपाभिलाषी, आपला नम्र असं करायची जशी आत्ता पद्धत आहे तशी त्यावेळेला युअर मोस्ट सिन्सिअर, काय त्याला एक शब्द आहे माझ्याकडे, तो मोबाईल आहे मी दाखवीन. हो सर. ही बघा, ही गांधीजींना कसे भत्ते मिळत होते ह्याची पावती आहे. हे बघा, आय बेग टू रिमेन युअर रॉयल हायनेस फेथफुल सर्वंट MK गांधी. हे गांधींचं पत्राच्या शेवटचा हा मथळा आहे. हे सुभाषचंद्र बोस, युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट सुभाषचंद्र बोस पत्र आहे. आय बेग टू रिमेन युअर एक्सेलन्सी मोस्ट ओबिडियंट सर्वंट BR आंबेडकर पत्र आहे. याचा अर्थ असा होतो की ही तेव्हाच्या पत्र व्यवहाराची पद्धत होती. सगळ्या पद्धती होत्या, पण आपण आमचं झाकून ठेवायचं आणि फक्त एकाच महापुरुषाला टार्गेट करायचं, हे नाही होगा. मग तुम्ही जर माझ्या सावरकरांवर बोलायला लागलात तर मला नाईलाजाने ही पत्र मग सोशल मीडियावर टाकावी लागतात. ह्याच्याबद्दल मला म्हणायचं काहीच नसतं, पण मला टाकावे लागतात, माझा नाईलाज होतो. सर्वांनीच माझं म्हणणं आहे, सगळ्यांनीच सगळ्या स्वातंत्र्य युद्धातल्या सर्व महापुरुषांचा एकत्रित आदर सन्मान करूया. कोणीच कोणाचा अपमान करायची आपली लायकी पण नाही आणि आपल्याला तो हक्कही दिलेला नाही आहे, लोकशाहीने पण दिलेला नाही हक्क. सगळ्यांचा सन्मान करू. त्यांनी त्यांच्या काळामध्ये अत्यंत त्यांना जे झेपेल, त्यांची कुवत आहे तेवढं कॉन्ट्रीब्युशन दिलं, म्हणून हा देश स्वतंत्र झाला. आता आपल्याला प्रश्न आहे की आपण आपल्यासाठी हा स्वतंत्र झालेला देश, माझा भारत, हा छान कसा होईल, हा सुसह्य कसा होईल, हा जगातला सगळ्यात अत्यंत ताठ मानेने जगेल असा देश कसा होईल, ज्याच्याबद्दल जगाला आपुलकी वाटेल, जगाला अभिमान वाटेल. यासाठी आता माझं कॉन्ट्रीब्युशन मी काय देऊ शकतो, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण आमचे सगळे नेते काय बोलायचं, म्हणजे खरं तर हे तुम्ही जे पत्र दाखवले हे टीका करणाऱ्यांसाठी खरं तर उत्तरच आहे. हे डायरेक्ट तुम्ही ती द्यावी लागतात नाईलाजानी. मी दोनदा तू माझ्या वडिलांबद्दल घाणेरडं बोललीस ना,
तर मी 2-4दा म्हणतो मरू दे ना, ती मूर्ख मुलगी आहे, चल ना बोल ना, सोड ना यार, आपलं माझं काम करत राहा. तू सारखंच बोलायला लागलीस ना की मग मला नाईलाजाने तुझ्या वडिलांचा पण आरसा तुला दाखवायची गरज निर्माण होते की बाई थांब जरा, तुझ्या वडिलांचं दाखवू का तुला मी काय काय ते, हे बघ. मग पळून जातात, मग सोशल मीडियावरनं भागमभाग असते, पळतात, मग येत नाहीत ते परत. का करता असं काय आहे? सर खरं तर सगळ्या नव्या पिढीला म्हणा किंवा कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांचं जे योगदान आहे ते जाणून घेणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टीका आणि ह्या सगळे उत्तर आपल्याला मिळतात. ही गोष्ट तर झालीच सर, हे ऐकून खूप छान वाटलं. बरं मला एक विचारायचं की कमल हसन सरांसोबत तुम्ही एक चित्रपट केला, हे राम. हा चित्रपट तुमच्या घरापर्यंत कसा पोहोचला, म्हणजे कमल हसन सर तुमच्यापर्यंत कसे येऊन पोहोचले, हा किस्सा. 98ला नाटकावर बंदी आली, नाटक बॅन झालं आणि मग कोर्टात केस सुरू झाली. त्यावेळेला त्याचे काही अंश नाटकातले काही क्षणचित्र ही तेव्हा दूरदर्शनवरच्या बातम्यांमध्ये सलग सातत्याने दाखवली जात होती. ती मद्रासमध्ये बसलेल्या कमल हसननी स्क्रिप्ट लिहिताना ती पाहत होता तो. आणि त्याच्या स्क्रिप्टमध्ये जेव्हा नथुराम गोडसेचं कॅरेक्टर आलं तेव्हा त्यांनी म्हणाला हा कोण आहे आर्टिस्ट, ह्याला शोधा. आणि मग त्यांनी असं शोधून काढला. तेव्हा माझ्याकडे पेजर होता, मोबाईल नव्हता. पेजर होता माहिती आहे कमरेला, तर पेजरवर एक मेसेज आला, प्लीज कॉन्टॅक्ट सारिका हसन. आणि त्यांनी फॅक्स नंबर दिला होता, तुमचे काही फोटो पाठवू शकता. सारिका हसन त्यांच्या मिसेस. हां. आणि मग मी त्याच्यावर फोटो पाठवले. मग त्यांचा फोन आला की असं असं आहे आणि तुम्ही काम कराल का आमच्या सिनेमामध्ये. म्हटलं करीन. आणि मग मी गेलो इथून उटीला गेलो आणि मग आम्ही ते शूटिंग केलं 6 दिवस. एक आयुष्यातला फार वेगळा अनुभव. मी आणि नथुराम या पुस्तकामध्ये सगळे किस्से लिहिलेत. हे 25 वर्षांचे अनुभव आहेत. ते असं अर्धा तास सांगून होण्यासारखे नाही. कारण तुम्ही त्यांना तिथे करेक्ट देखील केलं होतं. हां, तिथे त्यांनी तो गांधी हत्येचा जो प्रसंग घडला तो सगळा शूट करत असताना काही जरा विचित्रच काहीतरी त्यांनी कोरिओग्राफ केलं होतं ते सगळं. तर मी अस्वस्थ झालो आणि मी अस्वस्थ झालेला होतो. तो ओमपुरींना कळलं ते बाजूच्या आणि ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले क्या हो गया शरद. म्हटलं कुछ नहीं, ये सब गलत कर रहे हैं हम लोग, ऐसा नहीं हुआ था. ते मला क्या बात कर रहा है. मतलब हाँ तो कॉन्फिडेंट. मतलब हाँ बिल्कुल मैंने इस बारे में बहुत कुछ पढ़ा है. तर एक क्षण त्यांनी विचार केला, मला हात धरला आणि घेऊन गेले कमल हसनकडे. ते कमल हसन मॉनिटरसमोर बसले होते. म्हटलं अरे कमल, ते एक अरे तुरे करायचे एकमेकांना. अरे कमल ये देख क्या कह रहा है, ये हम लोग गलत कर रहे हैं. तर ते कमल हसन एकदम उडाले. म्हणाले मैं गलत कर रहा हूँ, कौन कह रहा है, ये शरद कह रहा है. तर माझ्याकडे जो बघितलं मला म्हणाले क्या 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 बोल रहे हो तुम. मतलब हाँ ये ऐसा नहीं हुआ था. अभी आपकी फिल्म है, आप प्रोड्यूसर है, डायरेक्टर है, तो आप कुछ भी कर सकते हैं, लेकिन हुआ तो नहीं था ऐसा. तो क्या हुआ था, बैठो बैठो, लाईट्स ऑफ, सगळे थांबवलं शूटिंग. मग मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले ये सब लिखा कहाँ है. म्हटलं लिखा है, सब बुक में अवेलेबल है. अच्छी बात है. मतलब गोपाल गोडसे जिंदा है मतलब पुणे में, तो फोन कर सकते हैं. मतलब कर सकते हैं. असं काही मोबाईल नव्हता ना. मग तिथून त्या STDवर जाऊन तिथून त्यांना फोन लावला गोपाळ गोडसेंना. ते म्हणाले हां जो शरद कह रहा है वो सही कह रहा है. शूटिंग पॅकअप. त्या दिवशीचं शूटिंगच झालं नाही, गांधी हत्येचा सीनच झाला नाही. आणि मग रात्रभर कमल हसननी हॉटेलवर त्यांच्या रूममध्ये पुण्यामधनं पुस्तकाची एक पानं फॅक्स करून येत होती. फॅक्सने मागवली, कारण दुसरा काही पर्याय नव्हता. रात्रीच्या रात्री आली पाहिजेत. आणि दोघं बसून आम्ही ते वाचून दाखवते, मराठी हो ना, ते सगळं मी त्यांना हिंदीत समजून सांगतोय. असं करून मला त्यांनी घट्ट मिठी मारली, मुझे बचा ले यार, मैं कुछ गलत करने जा रहा था. आणि मग ती आमची छान मैत्री झाली. मग रोज जेवायला वगैरे मला शरद की तरह देखो उसको बुलाव, एकत्र आम्ही जेवायला बसायचो. आणि मग खूप मजा आली. मग तो मी सांगेल तसा त्या पद्धतीने तो छान सीन झाला जसा तो ॲक्च्युली घडला होता. म्हणजे खरं तर नथुराम गोडसेंचा हा अभ्यास किती दांडगा आहे ह्या चित्रपटातून पण कळलं आणि कमल हसन सरांना देखील नव्याने कळलं. खरं तर सर हा विषय काढायचा नव्हता,
पण कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून तुम्ही बाहेर आलात. पुन्हा तो विषय काढून मला तुम्हाला त्या झोनमध्ये न्यायचं नाही आहे. मात्र तुमचं जे बदललेलं रूप आम्ही तेव्हा ते पाहिलं आणि तुम्ही आधी जसे होतात तसे आत्ता फिट आणि ठणठणीत आम्हाला दिसतंय ते पाहून सुद्धा खूप छान वाटतंय. पण कसं आहे ना सर, हा जरी गंभीर आजार असला तरी ह्यावर आता उपचार आहेत आणि लोक ह्यातून बाहेर येत आहेत. आता सध्या अतुल परचुरे सर देखील ह्यातून बाहेर आलेलेच आहेत. पण आता लोकांच्या पायाखालची जमीन सरकते जेव्हा कॅन्सर आपल्याला अडॅक्ट झालं हे कळतं. तुम्ही एक त्यातून बाहेर पडलेले आहात. आत्ता जी लोक या सगळ्यातून जात आहेत त्यांना एक थोडंसं मोटिवेशनल तुम्ही काही सांगू शकाल की ह्यातून बाहेर पडता येतं? सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कॅन्सर तुम्हाला संपवत नाही. कुठलाही विषाणू आपल्याला संपू शकत नाही, कारण मनुष्य हा सगळ्या विषाणूंचा बाप आहे. येस. आपल्या एवढे विचित्र विषाणू जीवाणू जगात कुठलाच नसेल. आपण जगाला मारू शकतो, आपण वाटेल ते करू शकतो. त्यामुळे एक असा माणूस जो चंद्रावर जाऊ शकतो, माणूस जो महायुद्ध खेळू शकतो, माणूस जो काही करू शकतो, त्या माणसाला एक एवढासा कॅन्सरचा जंतू कसं काय मारेल ना. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा ऐकणारे सगळ्यांनी, कॅन्सर तुम्हाला मारत नाही, मारतं तुम्ही तुम्हालाच मारत असता. सगळ्यात पहिली भीती ती अजिबात मनात बाळगू नका. आता तर मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलं आहे, खूप उपचार आहेत आणि फक्त ॲलोपॅथीवर अवलंबून राहू नका. आयुर्वेद पण सुरू ठेवा. होमिओपॅथीकडे खूप मोठी चांगली औषधं आहेत. मी आता शैलेश देशपांडे म्हणून पुण्यातले होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत, त्यांचं औषध घेतो आहे. तर त्यांच्याकडं कॅन्सरवरती खूप उपचार आहेत. त्यामुळं कुठली एक पॅथीवर पकडून राहायचं असं करू नका. ज्या ज्या वेळेला प्रत्येकाला वेगवेगळं सूट होत असतं तसं पद्धतीने तुम्ही करा. आयुर्वेदामध्ये आपल्याकडं खूप चांगले उपचार आहेत. गोमूत्रासारखा अत्यंत इफेक्टिव्ह आपल्याकडं गोष्ट आहे. गाईचं गोमूत्र, वशिंडी गाय आपली गावठी गाय, तिच्या गोमूत्राचा इफेक्ट सॉलिड होतो, जो मी स्वतः अनुभवला. माझे रिपोर्ट्स खूप चांगले यायचे. गोमूत्र प्यायचं सकाळ संध्याकाळ. असे अनेक उपचार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भीती मनात बाळगू नका. एक आता अगदी म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर संध्याकाळ झाली की 6-6:30ला सूर्यास्त होतो. आता सूर्यास्त झाला की आपल्या लक्षात येईल अरे रात्र झाली, अंधार पडला, आता आपल्याला उद्या सकाळी सूर्य उगवेपर्यंत थांबावं लागणार. पण आपल्याला खूप घाई असते, एवढा वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. ज्याची थांबण्याची तयारी आहे त्याच्या आयुष्यात सूर्य उगवणार. सूर्य उगवणारच आहे आणि तो कितीही आपटली तरी तो 12 तासानंतरच उगवणार आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही पंतप्रधान आहात का? तुम्ही अंबानी आहात का? तुम्ही कोण आहात? किती जगातला सर्वात श्रीमंत माणूस असला तुम्ही, म्हणून तुमच्यासाठी सूर्य लवकर उगवत नाही. एकदा मावळला की तो 12 तासानंतरच उगवणार. हे 12 तास शांत राहणं ज्याला जमतं तो अशा सगळ्या मोठ्या व्याधीतून बाहेर पडतो. शांत राहा. आले ना, अंधार झालाय ना, मग आता सकाळी 6 वाजेपर्यंत काय सूर्य उगवणार नाही. मग उगा धडपड करून फोनाफोनी करून धावाधाव करून गाड्यावर काही होणार नाही. शांत राहा. आता उलटा विचार कर की सकाळी 6पर्यंतचा वेळ कसा काढायचा. कारण प्रत्येक अंधारानंतर सकाळी येणारच. तसंच हे कॅन्सरच आहे. प्रत्येकाला कोणाला 6 महिने, कोणाला 8 महिने, कोणाला 12 महिने अशी रात्र आहे. ही रात्र संपणार आहे, संपणार हे निश्चित. आणि सूर्य उगवणार. बरं होण्याचा सूर्य हा कुठल्याही परिस्थितीत उगवणार. तुम्ही बरे होणार. नक्कीच सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि खूप छान बोललात. खरं तर खूप हे सगळं ऐकून अंगावर काठे देखील आले. म्हणजे कसा तो स्ट्रगलचा दिवस होता, या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलात आणि इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.